नमस्कार सर्वांना. चला तर मग आज आपण सोयाबीन टाकून बिर्याणी बनवणार आहोत आणि एकदम असं दम वगैरे काढून छान अशी मस्त प्रत्येक स्टेप म्हणजे जसं मला माहिती आहे त्या सगळ्या मी स्टेप फॉलो केलेल्या आहेत, म्हणून बिर्याणी पण एकदम भारी झालेली आहे. आणि सोयाबीनची म्हणजे व्हेज बिर्याणी म्हटलं तरी चालेल, अशी छान मस्त फळफळीत अशी व्यवस्थित एकदम परफेक्ट, स्वादही खूप भारी आलेला होता. म्हणून तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग इकडं मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी सोयाबीन आहे. हे तांदूळ म्हणजे आपलं नेहमी जे आपण वापरतो पुलाव किंवा बिर्याणी बनवण्यासाठी तेच आहे. आणि हे सोयाबीनच्या वड्या किंवा सोयाबीन असंही म्हणतात. इथं आता तांदूळ मी थोडा वेळ भिजू घातलेला आहे. 1 वाटी तांदूळ 2 वाटी पाणी टाकून थोडंसं भिजत घालायचं, एक 10-20 मिनिट, जितका वेळ असेल तितकं. आणि त्याच्यानंतर इकडं मी कोथिंबीर, अद्रक, लसूण पण घेतलेला आहे. आणि इथं 2-3 कांदे आहेत मोठे मोठे. आणि सोयाबीन पण त्याचबरोबर इथं भिजायला घातलेलं होतं गरम पाण्यामध्ये. आता ते छान आपल्याला पिळून व्यवस्थित घ्यायचं आहे. तोपर्यंत इकडं मी कांदा चिरून घेते. बिर्याणी म्हटलं की व्हेज असो किंवा नॉनव्हेज असो, त्याच्यामध्ये कांदा हा भरपूर घातलाच पाहिजे, त्याच्याशिवाय चव अजिबात लागत नाही. इथं 3 मोठे कांदे छान चिरून घेतलेले आहेत लांब लांब, आणि जास्त तेलामध्ये त्याला फ्राय करायचं. आणि इकडं फोडणीचं साहित्य जे आहे, आता जे तांदूळ आपण भिजू घातलं होतं त्याला आता थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी इथं मी तडका देते. जिरं टाकलेलं आहे तेलामध्ये, आणि तेजपत्ता, लवंग आणि दालचिनी आहे, आणि 4-5 काळे मिरे पण आहेत, ते पण टाकलेलं आहे. आणि त्याला छान थोडंसं असं फ्राय करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर पाणी टाकून घेते. छान उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जे तांदूळ आहेत ते टाकायचं. पाणी थोडंसं जास्तीचंच टाकायचं, म्हणजे 1 वाटी तांदूळ आहे तर 4 वाटी पाणी आपल्याला त्याला फोडणीला टाकावंच लागणार आहे. इकडं कांदाही आता छान परतत आलेला आहे. एकदम छान परतू द्यायचा आहे. पाहू शकता, असं जसं मी सांगितलं आहे तसं. आता हा कुरकुरीत कांदा झालेला आहे. आता आपण त्याला प्लेटमध्ये काढून घेऊ. इकडं तोवर पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊया. जास्त पाण्यामध्येच हे तांदूळ शिजवून घ्यायचं आहे, एवढं लक्षात ठेवा, म्हणजे जेणेकरून जे तांदूळ आहेत ते छान फुलतील आणि आपला पुलाव जो आहे तो छान होईल, फळफळीत असा मोकळा मोकळा. इथं पाहू शकता, हे एवढी मोठी कोबीज म्हणजे फ्लावर घेऊन आले होते, त्याच्यातले मी थोडीशी चांगली बघून काढून घेतली. आणि इकडं आता जे सोयाबीन पाण्यातून मी काढलेले होते. चला तर मग याला आपण आता छान मसाला लावून घेणार आहोत. त्याच्या अगोदर मी फ्लावर आणि वाटाणे पण इथं टाकणार आहे. जर तुम्हाला अजून भाज्या याच्यामध्ये ॲड कराव्या वाटत असतील, जसं की शिमला मिरची आणि बटाटे वगैरे, तर ते पण ॲड करू शकता. इथं 4 चमचे मी दही घेतलेली आहे. आणि ही स्टेप नक्की फॉलो करा. खरंच खूप छान बिर्याणीला एक वेगळा स्वाद येतो, आणि खरंच आपण असं रेस्टॉरंटमध्ये जाऊन किंवा हॉटेलमध्ये जाऊन खातो असं वाटेल. इथं गरम मसाला होता माझ्याकडे, तो टाकला. परत चवीपुरतं मीठ, आणि त्यानंतर लाल तिखट, आणि त्याच्यानंतर हळद, हे सर्व इन्ग्रेडियंट्स टाकायचे. आणि माझ्याकडे थोडंसं धने जिरे पूड पण होती, त्याच्याने पण छान स्वाद लागेल म्हणून तेही 1 चमचा मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आणि छान आता हाताने व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊ एकदम मस्त. म्हणजे सर्व जो मसाला आहे तो पूर्ण भाजीत, म्हणजे जे आपण भाज्या वापरल्या आहेत त्याला व्यवस्थित लागला पाहिजे, आणि त्याची चवही छान येते. म्हणून असं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिट त्याला व्यवस्थित म्हणजे रेस्ट करू द्यायचं, जेणेकरून ते सर्व जे मसाले आहेत ते भाज्याला लागतील. तोवर आपण इकडं जो तांदूळ आपण म्हणजे भात जो आहे तो व्यवस्थित शिजला की नाही ते पाहू. आता मला वाटतं शिजलेलाच आहे. आता याला बघा, म्हणजे पाणी किती जास्त आहे, हे पाणी आपल्याला आता गाळून घ्यायचं आहे. भात परफेक्ट शिजलेला आहे असं मी चाळणीमध्ये काढून घेते. जर गडबड असेल तर गार पाणी ओतून पण आपण त्याला म्हणजे हे करू शकतो. आता माझ्याकडे आता हिरवा मसाला जो आहे तोही आपण वाटून घेते इकडं मी. आणि आता एका कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे. फोडणीसाठी आवर्जून तूपच टाका, म्हणजे आपल्याला इथं आता दम काढायचा आहे. त्याच्यासाठी इथं कढईमध्ये मी छान आता तूप 2 ते 3 चमचे तूप गरम करून घेते. आणि जो हिरवा आपण वाटण वाटलेलं होतं ते आता आपण याला छान असं फ्राय करून घेऊ. फोडणीच द्यायची आहे छान अशी मस्त खमंग.
इथं हिरवं वाटणमध्ये मी अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेलं होतं, बस एवढंच. आणि तेच आपल्या इथं टाकायचं आहे. आणि वरतून जिरे वगैरे टाकायची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी तांदळामध्ये जिरे टाकलेलेच आहेत आणि धने जिऱ्याची पूड पण आहे. त्यामुळं हा मसाला छान खमंग भाजलेला आहे. आता ज्या भाज्या आपण म्हणजे दह्यामध्ये हे मिक्स करून ठेवलेल्या होत्या मसाल्यामध्ये, ते भाज्या आपण याच्यामध्ये टाकून घ्यायच्या. आणि ह्या भाज्या पण आपल्याला छान व्यवस्थित परतावून घेऊन मस्त त्याला म्हणजे थोडंसं छान अशी वाफ काढू द्यायची आहे. भाज्या छान शिजल्या की चवही तशी छान लागते. आणि इथं थोडंसं मी त्याला शिजवते. आणि इथं माझ्याकडे केसर अवेलेबल नव्हता आणि कलर तरी छान असा केशरी यावा असा वाटत होता, म्हणून थोडंसं घरगुती जे आपल्याकडे केशरी कलर असतं ते घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून. आणि इकडे भाज्या पण पाहू शकता किती छान आपल्या मस्त अशा शिजलेल्या आहेत. आता ज्या आपल्याला म्हणजे 2-3 लेयर आपल्याला बनवायच्या आहेत, त्याच्यामुळं इथं मी थोड्याशा भाज्या काढून घेते आणि थोड्याशा कढईमध्येच ठेवून देते, म्हणजे आपले ते 2-3 लेयर व्यवस्थित भाज्या आपल्याला पुरतील. इथं मी आता ते भाजी, त्याच्यानंतर तळलेला कांदा आणि त्यावरती भात टाकत आहे. अशा पद्धतीने आपण लेयर बाय लेयर सर्व करणार आहोत, कोथिंबीर वगैरे टाकून. त्याच्यानंतर हा आता दुसरा लेयर आहे, परत भाज्या टाकायचा आहे, कोथिंबीर टाकायचा आहे, तळलेला कांदा जो आहे तो टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे जो आपण कलर बनवला होता तोही टाकायचा आहे. म्हणजे हा पुलाव बनवायचा असा माझा काही म्हणजे विचार नव्हता, म्हणून केसर वगैरे काही माझ्याकडे नव्हतं. मग जे घरी आहे, जे काही अवेलेबल होतं त्याच्यातच बनवलं, पण चवीला एकदम उत्तम असा झालेला होता, खरंच खूप भारी. आणि त्याच्यानंतर आता हे पूर्ण लेअर आपले झालेले आहेत, त्याच्यावरती हा शेवटचाच हे आहे, लेअर आहे. आणि जो भात उरलेला असतो तो पूर्णच आता आपण याच्यावरती हे करून घेऊ. आणि इथं मी गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे. आणि छान असं आता थोडंसं वरून परत कांदा आणि कोथिंबीर टाकू आपण. आणि परत थोडासा जो कलर आहे तो टाकणार आहे. आणि दम काढण्यासाठी 10 ते 15 मिनिट आपल्याला लो फ्लेमवरच ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून सर्व स्वाद असं त्या भाज्यामध्ये म्हणजे बिर्याणीमध्ये आला पाहिजे. आणि अशा रीतीने ते छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा.